1 चमचा पीठ आयोडीन द्रावण ड्रॉपर 4 ते 5 वहीचे रफ कागद पाणी. कृती: बटाटा शेंगदाण्याचा 1 चमचा कूट, ज्वारीचे 1 चमचा पीठ व हरभऱ्याचे 1 चमचा पीठ घ्या. 1 बटाटा घ्या व त्याने 2 तुकडे करा. त्याचे 2 तुकडे करा. एक तुकडा घ्या आणि त्याचा कापलेला भाग कागदावर ठेवा. बटाट्याच्या या तुकड्यावर ड्रॉपरच्या सहाय्याने आयोडीन द्रावणाचे 2-3 थेंब टाका. करा. 1 चमचा शेंगदाण्याचा कूट एका कागदावर घ्या. त्यावर आयोडीनचे 2-3 थेंब ड्रॉपरच्या सहाय्याने टाका. काय होते याची काळजीपूर्वक निरीक्षण करा. एक चमचा ज्वारीचे पीठ एका कागदावर घ्या. त्यावर आयोडीनचे 2-3 थेंब ड्रॉपरच्या सहाय्याने टाका. काय होते याची काळजीपूर्वक निरीक्षण करा. टाक जास्त. चमचा हरभऱ्याच्या डाळीचे पीठ एका कागदावर घ्या. त्यावर आयोडीनचे 2-3 थेंब ड्रॉपरच्या सहाय्याने टाका. काय होते याची काळजीपूर्वक निरीक्षण करा. प्रत्येक नमुन्याचा रंग बदलतो का ते पहा. आयोडीन द्रावणाचा रंग निळसर काळा होतो का ते पहा. नमुन्यात स्टार्चचे प्रमाण कमी असेल त्याचा रंग कमी निळसर होईल. थोड्याच वेळात बटाट्याचा रंग अधिक निळसर होतो. यावरून बटाट्यात स्टार्चचे प्रमाण जास्त आहे. थोड्याच वेळात शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडा कमी निळसर रंग तयार होतो. यावर शेंगदाण्याच्या कूटमध्ये स्टार्चचे प्रमाण कमी आहे. थोड्याच वेळात ज्वारीतील पिठामध्ये कमी प्रमाणात निळसर रंग तयार होतो. यावरून ज्वारीच्या पिठात स्टार्चचे प्रमाण मध्यम आहे. थोड्याच वेळात हरभऱ्याच्या पिठात कमी प्रमाणात निळसर रंग तयार होतो. यावरून हरभऱ्याच्या पिठात स्टार्चचे प्रमाण कमी आहे असेल त्याचा रंग अधिक निळसर होईल, कारण अधिक स्टार्च आयोडीन प्रतिक्रिया करेल. तुलना: नमुना